श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. खूप वेळा असं होतं की आपण त्रासलेलं असतो. एक संकट संपतं आणि दुसरं संकट समोर येऊन उभं राहतं. काय करावं हे आपल्याला सुचत नसतं. अशा वेळी स्वामींची सेवामध्येही आपलं मन लागत नाही. मठात जाण्यासुद्धा आपल्याला कंटाळा येतो आणि अशा निगेटिव्ह एनर्जी होतात की त्या आपल्या आजूबाजूला येऊन थांबतात. निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये येते की काय करावं हे आपल्याला कळतच नाही आणि हे माझ्या बाबतीतच का होतं असं प्रत्येकाचा प्रश्न असतो. आणि अशा वेळेस तुम्हाला करायचं काय आहे? अशा वेळेस मी एक साधा उपाय तुम्हाला सांगते की जो तुम्हाला या सगळ्या संकटातून, या दुःखातून सहज दूर करेल. स्वामींचा प्रकट दिन येतोय. ह्या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला काय करायचं आहे? नाम जप करायचं आहे. नाम जप याच्यामध्ये एवढी एनर्जी आहे ना की आपण कुठेही असून दे, कधीही त्यासाठी नामजप करण्यासाठी कोणत्याही वेळेचं बंधन नाही, कोणत्याही जागेचं बंधन नाही. जर तुमच्यामध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी तुम्हाला वाटते की आलेली आहे तर नामजपाला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असंही केलं तरी चालेल. तुम्हाला जसं जमेल तसं स्वामींचं नामस्मरण करा, स्वामींचा धावा करा. स्वामी आणि आपल्यामध्ये एकच अंतर आहे, ते म्हणजे एक भिंत आपण म्हणतो ना, एका भिंतेचं अंतर आहे, एका हाकेचं अंतर आहे, ते म्हणजे आपले कर्म. जर आपण कर्म चांगले ठेवले तर स्वामी प्रत्येक भक्ताच्या दुःखांमध्ये धावून येतात, संकटामध्ये धावून येतात. त्यामुळे स्वामींचा जो प्रकट दिन आहे तोपर्यंत तुम्हाला अखंड नामस्मरण करायचं आहे. कुठेही करू शकता, कधीही करू शकता. फक्त मनामध्ये स्वामींचं नामस्मरण चालून ठेवा आणि त्याचा अनुभव घ्या. आणि अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मी 100% गॅरंटी देते. तुम्ही आजपासून आत्ता जिथे कुठे बसलात तिथे स्वामींचं नामस्मरण चालू करा आणि अनुभव तुम्हाला 100% येईल. आणि मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.